नमस्कार मित्रांनो, मॉमचा धाबा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। ज्यावेळी आपल्याला ओल्या मच्छीचा कंटाळा येतो त्यावेळी आपण सुक्या मच्छीचं सुकटीचं सार आवर्जून घरी बनवतो। आज आपण सुक्या जवळ्याची रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। आज आपण वाटण न घालता हा रस्सा बनवणार आहोत। सुका जवळचा रस्सा बनवण्यासाठी साहित्य: पिठी घेतली 1 चमचा, तांदळाची पिठी 1 चमचे, त्यानंतर कैरी घेतली थोडीशी मोठी आहे, नंतर त्यानंतर 2 चमचे मसाला घेतला, तेल घेतले 2 चमचे, 1 बटाटा घेतलेला आहे आणि 2 कांदे घेतले आणि ही सुका जवळा घेतलेला आहे आणि नंतर हे थोडीशी कोथिंबीर वरून टाकण्यासाठी। तर आता आपण सुरुवात करूया। पिठाला थोडी सुकट आहे ना आपली, थोडीशी भाजून घ्यायची, त्याचा वास निघून जातो। सुकट आता भाजून घ्यायची चांगली थोडे कढईमध्ये, त्याचा वास वगैरे निघून जाईल ना, पण भाजून घ्यायची आणि टेस्टी होते। मग भाजली ना आणि टेस्टी रस्सा होता। 2 मिनिटं भाजली जरा होत आली, आता 2 मिनिटात काढली, थोडीशी लालसर झाली काढायची। पाण्यामध्ये टाकते याला, पाण्यामध्ये टाकले ते याला पाण्यामध्ये चांगलं धुवून घ्यायची, कारण कुठे पण सुकवलेली असते, माश्या वगैरे बसलेले असतात ना, त्यामुळे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची। 2 चमचे तेल टाकले, जास्त तेल नाही वापरत मी। कढीपत्ता टाकते, कढीपत्त्याने जरा रस्सा आणि सुगंध येतो, जरा छान वाटतं खायला। आता कांदा 2 कांदे, हे 2 कांदे चांगलं लालसर करायचे। आता लवकर भाजले तर ते आपल्याला काय करायला लागेल माहिती, थोडंसं मीठ टाकते मी, म्हणजे कांदा लवकर मऊ होतो। लवकर मऊ होतो, थोडंसं मीठ टाकते। ही सुकट अशी रस्सा गावच्या ठिकाणी बनवते ती, असा भाकरीवर शेतावर कामाला जायची, शेतावरती रस्सा बनवायचा आणि भातावरती आपला छान लागतो। मग आणि गरमीमध्ये आता चिकन वगैरे खायला नको ना जास्त, बरोबर, उष्ण असतं ना, त्यामुळे आता सुकट वगैरे बरी पडते। आणि आंबे पण आता आले आता बाजारामध्ये, कैऱ्या, म्हणजे कैरीचं टाकलं ना रश्यामध्ये आणि छान होतं। हां, म्हणजे कोकम जरी नसलं तर ते आजूबाजूला कैऱ्या वगैरे मिळत असतीलच, मग त्या कैऱ्या जरी टाकल्या, कैरीचे फोडी वगैरे बनवून टाकलं तरी रस्सा एकदम छान होतो, छान होतो आंबट। आता मसाला टाकते, लाल तिखट 2 चमचे, त्यानंतर हळद अर्धा चमचा टाकते, हळद अर्धा चमचा, अर्धा चमच हळद टाकली, 2 चमचे मसाला टाकला। जास्त सामान नाही टाकत, शॉर्टकट मध्ये करायचं, कुणाकडे असतं कुणाकडे नसतं ना, बरोबर, शॉर्टकट मध्ये आपल्याकडं घरच्या घरी जे उपलब्ध असतं त्याच सामानामध्ये। बघा आमचा मसाला कसा लालसर आहे ना, आम्ही घरी बनवतो हा मसाला। त्यानंतर जवळ आपला आहे ना धुतलेला, हे 2 पाण्याने धुतलेला आहे, आता हे आम्ही टाकतो। त्यानंतर 1 बटाटा घेतला होता तो पण टाकते, 1 बटाटा घेतला तो पण टाकते। त्यानंतर कैरीचे जरा मोठेच ठेवले, तुम्ही हवं तर लहान पण करू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं। थोडीशी कोथिंबीर टाकते, मीठ आपण पहिले टाकलं होतं, आता थोडंसं मीठ टाकते। आता मी यामध्ये पाणी ॲड करते, त्यानंतर 15 मिनिटं ठेवायचं। आता यात पाणी टाकते,
जेवढं पाहिजे आपल्या ओला रस्सा तेवढं पाणी टाका. त्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे आपल्याला, जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे तसं. आता आपण तांदळाची पिठी नंतर टाकू, उकळ आला का मग टाकू. सध्या टाकून ठेव, लावून ठेवते 2 मिनिटासाठी. आता बघा चांगलं उकळ आले, आपण तांदळाचं पीठ थोडंसं ॲड करायचं. तर्री आली आहे बघा मस्त लाल अशी तेलाची. आता 1 चमचे तांदळाचं पीठ थोडं टाकून कुठल्या द्यायचे नाही. आता याला 10-15 मिनिटं चांगलं शिजवू. 10-15 मिनिटानंतर आपण काढू. फक्त 10 मिनिटं ठेवते झाकण. आता मी ढाकण काढते. झालेलं आहे आपलं बघा. तयारी कशी आली ना. सुट्टीचा रस्सा झालेला आहे आपला. थोडी कोथिंबीर टाक. अशा प्रकारे बघा आपला कोणतेही प्रकारचं वाटण न घालता सुकटीचा रस्सा झालेला आहे. खूप झणझणीत आणि मस्त आंबट असा झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंट करून आम्हाला कळवा की तुम्ही ही रेसिपी ट्राय केल्यानंतर कशी झाली ते. धन्यवाद.